राम राम भावांनो, तुम्ही कसे आहात? आय होप तुम्ही सर्व छान असाल। तुम्हाला तर माहिती आहे आपण गावाला आलतो, तर आपल्याला थोडीशी 2 पेंड्याची कुटी करायची, तर आपण कुटी करणार आहेत। तर तुम्हाला दाखवतो कुटी कशी असते। आणि आपले कॅमेरामॅन केशव धायदडक असणार आहेत, तर त्यांना कॅमेरा धरायला लावू आणि आपण कुटी करू। तर घ्या साहेब, कॅमेरा घ्या आणि कॅमेऱ्याच्या आडून असं बोट बीट नका लावू। नाही नाही लाईट गेली काय? इकडे एवढं लांब काय करते? पुढे पुढे धरला का फोन? तू तर दिसतोस ना। तर आता हे याच्यात आपण टाकणार आहे। पाहू शकता हे समोरून किती बारीक येते असं। तर भावना आपण कुटी केली आणि आता आपण यांच्या रानात जाणार आहेत, कारण तिथं काय त्यांनी काय लावलेलं ते आपण पाहू। काय लावलेलं तुमच्या रानात? तर आपण तूर पाहायला जाणार आहे त्यांच्या रानातली, तर आपण जाऊ आणि पाहू कशी तूर आहे त्यांची। आणि रात्री ते डुकरांपासून वाचायसाठी ते काय करतात काय नाही ते तुम्हाला दाखवतो मी। तर आता जाऊया आपण रानात त्यांची। आपण आपल्या कॅमेरामॅनच्या शेतामध्ये चाललो होतो, तर आपला कॅमेरामॅन डंबेज मारतो सध्या। आणि इकडं म्हणजे खूप इकडं बाहेर त्याचं रान आहे। तर आता जाऊया आपण याच्या रानात। पाहू शकता कसे डंबेज उचलले त्यांनी, त्याला डंबेज म्हणतात का रे? 2 दगड उचलले त्यांनी, डंबेज मारतो। तर आता आपण जाऊया याच्या रानात, कारण हे तुरीची कसं रात्री झोपायला तुरीमध्ये जातो तिकडं, कारण रान डुकर असतात जे ते तूर काय आणला तर हा काहीतरी वेगळंच मानला। तुम्हाला जर समजलं असेल तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा। तर जाऊया आपण याच्या रानात आणि भेटू आपण तिथे रानात गेलो। जय श्रीराम। तर भावना आपण पुन्हा आता घरी चालू, कारण त्याला फोन आला की लाईट गेलेली आहे। तर आता जाऊया आपण घरी, इथे राहिले समोर, कारण मोटर चालू करायच्या आधीच लाईट गेलेली होती। तर आता जाऊ घरी आणि भेटू तुम्हाला। भावना आता त्याची मोटर चालू करायला जायचे, त्याची मोटर चालू झाली का आपण घरी जाणार आहेत आणि तो त्याच्या शेतात जाणार आहे। तर आता जाऊया त्याच्यासोबत जाऊया आणि त्याची तुम्हाला मोटर दाखवतो आणि विहीर पण दाखवतो। तर त्यांनी गाडी आणली तिकडून, तर आता त्याच्या गाडी बसू आणि जाऊया आपण त्याच्या जी विहीर आहे त्याच्या विहिरीवरती जाऊ आणि ते काय आहे मोटर का चालू होत नाही ती पाहू आणि मग भेटू तुम्हाला। तर आपण याचं ते मोटर चालू करायला आलतो, ती काय मोटर काय चालू झालेली नाही। आता आपण जाऊ घरी आणि घरी जाऊन आपण झोपणार आहेत, कारण लई ऊन खूप आहे इथं, खूप सारं ऊन आहे याच्यात। आणि याच्यात एक पक्षी पण मेला आहे ह्या पाण्यात, आणि ही यांची विहीर आहे। तर आता जाऊया आपण घरी, ही समोर गाडी लावलेली आहे तिकडं, ते नाही होत चालू नाही होत। आता जाऊ घरी। भावना आपल्याला आता घरी जायचं आहे आणि आपण इकडं इथं तलाव आहे, तलावाच्या आपण अलीकडे तलाव पहा, भरपूर मोठा तलाव आहे आणि याच्यात पाणी पण लोकांच्या डायरेक्ट शेतात गेलेलं पाणी आहे
आणि इकडं ह्यो पप्या पप्या. तर आपण आता जाणार आहेत घरी. तर आता घरी गेल्यावरती भेटू. आणि हा तलाव आहे, इकडं डोंगर आहे पप्या. तर आता जाऊ आपण आणि भेटू घरी गेल्यावर. जय शंभू नारायण. म्हणून आता आपण घर आलंय. समोर हे दिसतंय पिंपळाचं झाड. पिंपळाच्या झाडाखाली तिथं आपलं घर आहे. तर आता जाऊया. आणि आपण इकडं गोठ्यात गाडी लावली, कारण ती यांची गाडी होती आहे ना, तुमची ना, यांची गाडी होती. तर आता जाऊ आपण घरी. आणि घरी गेल्यावर आपल्या झोपायचं आहे. एक वामन कुस्की घ्यायची. तर घेऊ आता एक वामन कुस्की आणि भेटू तुम्हाला संध्याकाळी. जय शंभू नारायण. तर भावांनो, आपण रानातून आल्याच्या नंतर आपण झोपलो होतो आणि आता आपण थोड्या टायमापूर्वी उठलो. म्हणजे 2-3 तास झालो आपण उठलेलो. आणि आपण उठलोत. आपण तो हातपाय तोंड धुतलं, जेवण केलं आणि आत्ताच म्हणजे जेवण करूनच मी जस्ट इथं आलो आहे. तर आपल्याला उद्या परवा आपलं जायचं कसं आहे काय, मुंबईला जायचं किती तारखेला जायचं उद्या ठरणार आहे. तर उद्या आपण पाहू काय ठरतं आहे काय नाही. आणि तसंच तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. तर तुम्ही लाईक सबस्क्राईब करा भावांनो. तर भेटू उद्याच्या एक नवीन व्हिडिओवरती.